भाजपकडून विधान परिषदेच्या नावांची यादी जाहीर। माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठारे यांना उमेदवारी। सुनील करसतकर यांना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी, तर पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांनाही उमेदवारी। विजय मला असं वाटतं की पक्षाच्या विचारधारेचा आहे, कारण आत्तापर्यंत मला वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला आणि त्या जबाबदाऱ्यांमुळेच मी आत्ता या स्टेजपर्यंत येऊन पोहोचलेले आहे। आणि कधीही माझ्यावरती जबाबदारी देताना मी एक महिला म्हणून पक्षाने कधीच माझ्यावरती अविश्वास दाखवला नाही, त्यामुळे मी स्वतःला सिद्ध करू शकते। विधान परिषदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांचं अजूनही काही निश्चित होत नाहीये। नीलम गोरे आणि बच्चू कडू यांचे नाव आघाडीवर, दीपक सावंत, संजय मोरे, रवी फाटक यांच्या नावाची चर्चा, तर शायना एनसी, रवींद्र धंगेकर आणि शीतल म्हात्रे शर्यतीत। शिवसेनेकडून बच्चू कडूंना उमेदवारी देण्याच्या हालचाली। एकनाथ शिंदेंनी बोलावली आज महत्त्वाची बैठक। आज संध्याकाळी 6 वाजता नंदनवन निवासस्थानी बैठक। विधान परिषद उमेदवारी संदर्भात बैठकीत निर्णय होणार। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी निवडणूक पार पडते। शिवसेनेच्या ऑफरवर बच्चू कडू काय निर्णय घेणार? बच्चू कडू यांची आज पत्रकार परिषद। विधान परिषद उमेदवारीसाठी पक्ष विलीन करण्याची अट। विधान परिषदेचे महाविकास आघाडीचे उमेदवार 99% उद्धव ठाकरेच असतील, पण 1% सांगता येत नाही। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकरांची माहिती, बॉस नेहमीच योग्य असल्याचं सूचक विधान। बीडच्या मस्साजोगमधील सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीचा आज निकाल। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर रिक्त होता सरपंच पद। काल 84% मतदानाची नोंद। भोंदू अशोक खरातला आज पुन्हा कोर्टात हजर केले जाणार। अशोक खराची 3 दिवसीयांची पोलीस कोठडी संपणार। विवाहित महिलेवर पूजा विधीच्या नावाने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विशेष तपास पथकाकडून अशोक खराची चौकशी। नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर आणि महिला अत्याचार प्रकरणातील 4 आरोपींना आज पुन्हा कोर्टात हजर करणार। तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी आणि रजा मेमन यांची 6 दिवसांची पोलीस कोठडी आज संपणार। कोल्हापुरातील गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार। मुंबईत महायुतीच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट, प्रशासक येऊ नये म्हणून धावाधाव करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांचे प्रयत्न निष्फळ। 4 मे रोजी संपणार गोकुळच्या संचालकांची मुदत। अकोल्यात प्रेमाच्या नावाखाली विवाहित तरुणाकडून मुलीचे अपहरण। पीडित मुलीला 5 दिवस घरात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार। जमीर जाहिरुद्दीन काझीला पोलिसांनी केली अटक। जमीर गेमिंग ॲपवर बादशाह या नावानं बनावट अकाउंट चालवतो, त्यातून त्यानं हरियाणाच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं। बहीण मिसिंग असल्याची तक्रार तेथील पोलिसांना दिली होती। तो इथे आला होता की माझी बहीण इथे आल्याची माहिती मिळाली। ह्या मुलीचा आणि त्या मुलाचा आमच्या भागामध्ये पाहणी केली असता ती मुलगी आणि मुलगा जो आहे तो आम्हाला मिळून आला। गेमिंग ॲपवर त्यांची ओळख झाली आणि मग चॅटिंग मध्ये त्यांची मैत्री झाली आणि त्या मैत्रीमधून मग तिला वाटलं की आपण या मित्राकडे आपण गेलं पाहिजे, कारण तिला आई थोडीशी रागावली होती आणि त्या कुठं जायचं, तर त्या रागाच्या भरात ती या ज्या मित्रासोबत चॅटिंग करत होती त्याच्याकडे इथे आली होती। अकोल्यातील मुलीची फसवणूक प्रकरण म्हणजे लव्ह जिहाद असल्याचा विश्व हिंदू परिषदेचा आरोप। 5 दिवसात पीडित मुलीसोबत काय झालं याचा सखोल तपास करा, हिंदू संघटनेकडून करण्यात आला आरोप। प्रश्न आमच्या मनात निर्माण झाले आहेत आणि त्याचा खुलासा पोलिसांनी केला पाहिजे की तो 4-5 दिवस अगोदर त्या मुलीला घेऊन आला, तर त्या मुलीसोबत काय घडलं। त्याचं लग्न झालेलं आहे, 2 मुलं असून तो त्या घरात राहिला, तर त्याच्या आई, त्याचे वडील, त्याच्या परिवारातल्या लोकांनी त्याला का म्हटलं नाही की ही मुलगी कोण आहे, तर त्याचा कोणाकोणाला सपोर्ट आहे। इतक्या जरून त्या मुलीला घेऊन आला, तिला सपोर्ट करत आहेत, तर यामागे कोण फायनान्स करत आहे, त्याला पैसे कोण पुरवत आहे, कोणत्या संघटनेच्या मागे आहेत, तर हे सगळं लव्ह जिहादचं प्रकरण आहे। भंडाऱ्यात वहिनीची हत्या करून फरार झालेल्या आरोपीला चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीतून अटक। लाखांदूर पोलिसांची कारवाई। प्रेमसंबंध असलेल्या विधवा वहिनीनं लग्नाला नकार दिल्यानं दिरानं केली होती हत्या। ईडीची मोठी कारवाई। रहेजा डेव्हलपरची 1100 कोटींची मालमत्ता जप्त। 2400 कोटींच्या कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाई। घर खरेदीदारांकडून फसवणुकीची तक्रार मिळाल्यानंतर ईडीकडून कारवाई।
नवी मुंबई महानगरपालिकेचा निलंबित उपायुक्त डॉक्टर कैलास गायकवाडला बेलापूर न्यायालयाकडून जामीन मंजूर. 42,000 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी गायकवाडला केली होती अटक. भिवंडीत 5 लाखांची पाणी चोरी उघड. पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला 3 नळ कनेक्शन घेऊन सर्रासपणे सुरू होती पाण्याची चोरी. एका टाकीत साठवलं जात होतं पाणी, नंतर बाटल्यात भरून होत होती पाण्याची विक्री. या प्रकरणी आकाश घरतवर गुन्हा दाखल. आमच्या महापालिका हद्दीतून मोठ्या प्रमाणात पाणी चोरी होत आहे आणि ते पाणी जे आहे, जे बॉटलिंग प्लांट्स आहेत, जे पाण्याचे जार भरून फिल्टर करून विकतात ह्या कंपनी मोठ्या प्रमाणात पाणी चोरी करत आहेत. ते आम्हाला निदर्शनास आलं, तर त्या अनुषंगाने आम्ही कारवाई करून त्यांचे पाईप जप्त केले व शांतीनगर पोलीस स्टेशन येथे संबंधितांवर गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये त्यांना 5,04,000 रुपये दंड देखील लावण्यात आलेला आहे. हिंगोली तालुक्यात महसूल विभागाच्या वतीनं घरकुल लाभार्थ्यांसाठी 7 वाळू घाट आरक्षित. खांबाळा येथील रेती घाटावर घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू वाटप. अमला, इडोळी, इंगणी, खेड, खरबी, खांबाळा, दुर्गधामणी या ठिकाणचं वाळू घाटाचे सर्वे. धुळ्याच्या शिंदखेडामधील मौजे मांडळ येथील पानसरा नदीपात्रातून वाळूची वाहतूक करण्यासाठी तहसीलदार यांच्या नावानं घेतील 50,000 रुपयांची लाच. 2 जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं. अमरावतीत चांदूर बाजार आणि अमरावती परतवाडा मार्गावर धक्कादायक घटना. मार्गाला लागून असलेल्या हिरव्यागार झाडांना अचानकपणे आग, तर आग नैसर्गिक नसून अज्ञातानं आग लावल्याचा स्थानिकांचा संशय. नाशिकमधल्या मालेगावच्या कुसुंबा रोडवर 2 ट्रकचा भीषण अपघात. अपघातानंतर दोन्ही ट्रकला आग आणि आगीत दोन्ही ट्रक पूर्णपणे जळून खाक. चालकाला वाचवण्यात यश. वारंवार अपघात होत असल्यानं गतिरोधक लावण्याची मागणी. राज्यात उष्माघाताचा धोका वाढला. 1 मार्च ते 20 एप्रिल दरम्यान राज्यभरात 39 उष्माघात रुग्णांची नोंद, तर वेगवेगळ्या कारणांनी 109 मृत्यूंची नोंद. धुळ्यात सलग 4 दिवसांपासून तापमान 40 पार गेल्यानं बाष्पीभवनाचा वेग प्रचंड वाढलाय. 6 दिवसात 12 प्रकल्पांमधील जलसाठा तब्बल 4% घटला. मुंबईकरांची 15 मे पासून 10% पाणी कपात होणार. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावातील पाणीसाठा 28% खाली. मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलं. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सुमारे 80 ठिकाणी पाणी तुंबण्याचा धोका. पावसाळ्यापूर्वी 547 उच्च क्षमतेचे पाणी उपसा पंप लावण्यात येणार. भिवंडी शहरातील टेमघर परिसरातील आरक्षित जागेवरील अतिक्रमणावर पालिकेची कारवाई. चाळी केल्या भुईसपाट. अनेकांचे संसार उघड्यावर. शाळेसाठी आरक्षित केलेल्या जागेवर केलं होतं अतिक्रमण. नांदेडमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग. जेसीबीच्या मदतीनं अतिक्रमण जमीनदोस्त. मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या 60 व्यापाऱ्यांवर करण्यात आली कारवाई. दंडात्मक कारवाई करण्याचा महापालिकेचा इशारा. नागपूर उमरेड रोडवरच्या चांपा गावाजवळ वाघिणीसह 2 बछड्यांचा मुक्त संचार. तीव्र उन्हामुळे पाणी आणि शिकारीच्या शोधात वाघीण बछड्यांसह गावाजवळ. वाघाच्या मुक्त संचारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. धाराशिवमध्ये 29 आणि 30 मे रोजी नवोदित मराठी साहित्य संमेलन होणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचं होणार उद्घाटन. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बोधचिन्हाचंही अनावरण होईल. सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कारात एबीपी माझाची बाजी. एबीपी माझाला मिळाले 3 पुरस्कार. एबीपी माझा वृत्तवाहिनीला सर्वोत्कृष्ट मराठी वृत्तवाहिनीचा पुरस्कार. यावेळी माझाच्या संपादिका सरिता कौशिक पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होत्या. एबीपी माझाचा सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम म्हणून माझा कट्टाला पुरस्कार प्रदान, तर वेदांत नेपचा सर्वोत्कृष्ट पत्रकार म्हणून गौरव. मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर इथे पार पडला पुरस्कार सोहळा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.